जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर BCom तसेच फर्स्ट इयर BA, BSc, BSc कम्प्युटर सायन्स आणि अन्य अदर फॅकल्टीच्या ज्या विद्यार्थ्यांना IKS हा सब्जेक्ट आहे, त्या IKS सब्जेक्टबाबत क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे? तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, IKS म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम जेनेरिक या विषयाची जी काही विद्यापीठाची परीक्षा होणार आहे, ती 35 मार्काची होणार आहे. आणि या 35 मार्काच्या परीक्षेसाठी तुम्हाला टाईम ड्युरेशन 2 तासाचा दिलेला आहे. आणि पासिंगसाठी तुम्हाला किमान या विषयामध्ये 14 मार्क पडणं अपेक्षित आहे. तर या विषयाची जी काही क्वेश्चन पेपर येणार आहे, ती मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजमधून येणार आहे. ओके. सो क्वेश्चन पेपरचे मी या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 फॉर्मॅट दिलेले आहे. ते काळजीपूर्वक तुम्ही काय करू शकता, बघू शकता. सो या ठिकाणी हा पहिला जो काही फॉर्मॅट दिलेला आहे, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे टोटल 4 प्रश्न दिलेले आहे. त्यापैकी पहिला प्रश्न जो काही आहे, जो ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर आधारित विचारला जाऊ शकतो, तो 10 मार्काला आहे. त्यानंतर क्वेशन नंबर 2 हा देखील ब्रॉड क्वेशन तुम्हाला चॅप्टर नंबर 2 वर विचारला जाईल 10 मार्काला. क्वेशन नंबर 3 हा ब्रॉड क्वेशन विचारला जाईल चॅप्टर नंबर 3 वर 10 मार्कासाठी. आणि क्वेशन नंबर 4 हा शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 ते 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणतेही एक शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजे प्रत्येक चॅप्टरवरती एक शॉर्ट नोट्स असं जरी गृहीत धरलं तरी चालेल. आणि शॉर्ट नोट्सला तुम्हाला 5 मार्क आहे. असे मिळून 35 मार्कासाठीचा हा एक महत्त्वाचा फॉर्मॅट तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. दुसरा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. आता हे कॉलेज वाईज डिपेंड राहणार आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कशा पद्धतीने ड्रॉ करायचा. तर दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं आहे नंबर 1 की आन्सर इन 1 सेंटेन्स 5 मार्कासाठी. पहिला प्रश्न जो काही असणार आहे, की एका वाक्यात उत्तरं द्या. त्यासाठी तुम्हाला 5 ते 6 प्रश्न दिले जातील. त्यापैकी 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्याला तुम्हाला प्रत्येकी एका प्रश्नाला 1 मार्क असे मिळून 5 मार्क या ठिकाणी होतील. त्यानंतर क्वेशन नंबर 2 हा ब्रॉड क्वेशन आहे. ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टरवरती तुम्हाला एक ब्रॉड क्वेशन विचारला जाईल. असे टोटल 3 ब्रॉड क्वेशन विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 2 यांची उत्तरं लिहायची. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क असे मिळून 20 मार्कासाठीचा हा पॅटर्न असणार आहे किंवा हा क्वेशन असणार आहे. त्यानंतर क्वेशन नंबर 3 हा शॉर्ट नोट्स असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 4 किंवा 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 यांची उत्तरं लिहायची. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क, 2 यांची उत्तरं लिहिली तर 10 मार्कासाठीचा हा क्वेशन नंबर 3 असणार आहे. त्यामुळं पहिल्या प्रश्नाला 5 मार्क, दुसऱ्या प्रश्नाला 20 मार्क, तिसऱ्या प्रश्नाला 10 मार्क, टोटल असे 35 मार्कासाठीचा क्वेशन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. काही कॉलेजवर डिपेंड आहे, की 1 नंबरचा फॉर्मॅट ठेवायचा का 2 ठेवायचा का? आता मी तिसरा पण एखादा फॉर्मॅट तुम्हाला इथे दाखवतो आहे. ओके. म्हणजे कोणताही फॉर्मॅट ठेवू शकता. हे कॉलेजवर डिपेंड आहे, ते क्वेशन पेपर कशा पद्धतीने सेट करतात ते. यामध्ये बघा क्वेशन हा तो 3 नंबरचा पॅटर्न आहे. यामध्ये काय सांगितलंय, की नंबर 1 की मल्टिपल चॉईस क्वेशन किंवा फिल इन दी ब्लँक्स विचारले जातील 5 मार्काला. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न ब्रॉड क्वेशन आहे, सेम आहे. याच्यामध्ये 3 चॅप्टर म्हणजे प्रत्येक चॅप्टरवरती एक ब्रॉड क्वेशन. अशापैकी 3 पैकी कोणतेही 2च शॉर्ट नोट्स, 2च ब्रॉड क्वेशन तुम्हाला लिहायचे आहे. प्रत्येक ब्रॉड क्वेशनाला 10 मार्क असणार आहे. त्यामुळं दोन्हीची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 20 मार्क या ठिकाणी भेटून जातील. त्यानंतर क्वेशन नंबर 3 हा शॉर्ट नोट्स असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क, 2 इंची उत्तरं लिहिली तर 10 मार्क या ठिकाणी भेटून जातील. असे मिळून तुम्हाला 35 मार्कासाठीचा हा पॅटर्न आहे. त्यानंतर इथे आणखीन एक मी फॉर्मॅट सांगितलेला आहे. जनरली स्टँडर्डाइज फॉर्मॅट हा पण आहे आणि 1 नंबरचा पण आहे. इथे क्वेशन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन रीड करा. टोटल तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी पहिला प्रश्न हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. ओके. सो त्यामध्ये तुम्हाला दुसरा जो काही प्रश्न आहे, त्यामध्ये दुसरी जी काही महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे, ते म्हणजे अटेम्प्ट एनी 3 क्वेशन्स फ्रॉम क्वेशन नंबर 2 टू क्वेशन नंबर 5. ओके. म्हणजे क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असे टोटल 4 प्रश्न दिले जातील. त्यापैकी कोणतेही 3च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा इथे समोर तुम्हाला स्क्रीनवर फॉर्मॅट दिसत असेल. नंबर 1 आहे क्वेशन, आन्सर इन 1 सेंटेन्स. त्याला 5 मार्क दिलेले आहे.
क्वेश्चन नंबर जो काही सेकंड दिलेला आहे. ओके. तर क्वेश्चन नंबर सेकंड त्यामध्ये ब्रॉड क्वेश्चन त्याच्यामध्ये ए आणि बी आहे. ला ब्रॉड क्वेश्चन 6 मार्काला येईल. तर बीला शॉर्ट नोट्स 4 मार्काला येईल. म्हणजे 6 आणि 4 10 मार्कासाठीचा हा क्वेश्चन नंबर सेकंड असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड जो काही दिलेला आहे तो मध्ये ब्रॉड क्वेश्चन 6 मार्काला आहे. तर मध्ये शॉर्ट नोट्स आहे 4 मार्काला. असे मिळून 10 मार्काला हा प्रश्न आहे. तर क्वेश्चन नंबर 4 हा देखील क्वेश्चन 4 ब्रॉड क्वेश्चन 6 मार्क तर शॉर्ट नोट 4 मार्क असे मिळून 10 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 5 आन्सर द फॉलोइंग म्हणजे शॉर्ट नोट्स आहे. 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायची त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स दिलेले आहे. पण विद्यार्थी मित्रांनो इथे बघा क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ हे प्रत्येकी तुम्हाला एका चॅप्टरवरती एक ब्रॉड क्वेश्चन, एक शॉर्ट नोट्स दिलेला आहेतच. तसंही तुम्ही अभ्यास करताना एक ब्रॉड क्वेश्चन आणि एक शॉर्ट नोट्स अशा हिशोबाने तुम्ही तुमच्या पेपरचा अभ्यासाची तयारी केली पाहिजे. ओके. तुम्ही म्हणताल, की "सर याच्यात तर शेवटी 2, 3, 4, 5 इथं तर 40 मार्क होत आहेत, वरती 5 होत आहे. असे तर 45 मार्काचा फॉर्मॅट दिसतो." तर तसं काही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेशन नंबर 1 हा फक्त कंपल्सरी 5 मार्काचा आहे. बाकीच्या क्वेशन सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ यापैकी कोणतेही 3च प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. असे मिळून 35 मार्कासाठीचा हा फॉर्मॅट आहे. तर ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी क्वेशन पेपरचा फॉर्मॅट बघितला. इम्पोर्टंट क्वेशन्स काय असतील मराठी आणि इंग्लिशमध्ये या संदर्भात सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ बघा, ज्यामध्ये आपण IKS या विषयाबाबत परिपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामधून तुम्हाला संपूर्णतः माहिती त्याच्यातून भेटूनच जाईल. त्यामुळे ते इम्पोर्टंट क्वेशन्स पहिल्या चॅप्टरवरती कोणते, ब्रॉड क्वेशन कोणते, शॉर्ट नोट्स कोणते विचारले जाऊ शकतात, MCQ क्वेशन कशा पद्धतीने विचारले जाऊ शकते, सविस्तर माहिती एका सेपरेट व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे तो व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघा. आणि अशाच नवीन-नवीन पद्धतीची माहिती जर का मिळवायची असेल, तर आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.